वेल फ्रेंड्स, प्रत्येक व्यक्तीला, मग तो शालेय विद्यार्थी असेल किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असेल, बिझनेसमन असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लेवलचं स्टुडंट्स असेल, एस्पेशली मराठी माध्यमाची मुलं इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करत असताना दे आर गुड इन देअर टेक्निकल टर्म्स. लाईक engineer is good in his technical terms, like he is from any background, mechanical engineering or IT sectors. He is good in technology or technically, but he can't express his ideas, his thoughts communicating in English. I am here to tell you how we can change it, how you can improve our communication throughout. Not many days, only 25 days you need to spend your 1 hour per day. Let me tell you, let me assure you what all things we want to understand. Anything, we have n number of things, we are lacking somewhere. आपण काय लॅगिंग करतो, आपल्याला काय डिफिकल्ट वाटतं? सिंपल आहे, आपल्याकडे धिस दॅट दीज दोज हे 4 डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे, त्यांचा आपल्याला यूज करायचा आहे. जनरली आपल्याला ती आयडियोलॉजी लक्षात येत नाही. मग प्लुरल, सिंग्युलर, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, पार्ट्स ऑफ स्पीच, प्रिपोजिशन्स, देन टेन्स, देन निगेटिव्ह सेंटेन्सेस, देन एक्सक्लेमेशन्स, या सगळ्या गोष्टी. परंतु खूप इझिली जर त्या लक्षात घेतलं तर डेफिनेटली यू वुड गेट गुड रिझल्ट ऑन इट. आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे 2 पेन आहेत, आपल्याला डिस्क्राईब करायचे. याच्यामध्ये सिंपल आहे, सिंगल वस्तू माझ्याजवळ आहे, आय कॅन कॉल इट दिस इज अ पेन. या 2 वस्तू आहेत माझ्याजवळ, त्याच केसमध्ये आय कॅन कॉल इट दीज आर पेन्स. आता ही एक सिंगल वस्तू माझ्यापासून जर दूर गेली, सो आय कॅन कॉल इट, हाऊ आय कॅन कॉल इट, दॅट इज पेन. आणि ह्या 2 वस्तू एकापेक्षा जास्त आहेत ऑफकोर्स, आणि माझ्यापासून दूर गेला तर आय कॅन कॉल इट दोज आर पेन्स. सो सिम्पली थ्रू आउट इन अ डे 1000 टाइम्स वी हॅव टू यूज दिस दॅट दीज दोज, राईट? देन वी हॅव डिफरंट क्वेश्चन्स. वी वॉन्ट टू आस्क सर्टन क्वेश्चन्स इन प्रोफेशन्स. द क्वेश्चन्स, देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इन एनी लँग्वेज, yes no questions or WH questions, or you can say open-ended questions. Nomenclatures are different, verbal question, yes no questions. आता हे सगळे प्रश्न समजून घेणं इट इज टू डिफिकल्ट, बट हे क्वेश्चन्स फॉर्म कसे होतात हे समजून घेणं इट वुड बी इझी. अँड विद इन 1 लेक्चर वी कॅन अंडरस्टँड इट, हाऊ टू आस्क द क्वेश्चन्स इन अन अप्रोप्रिएट सिच्युएशन. देन वी हॅव prepositions in, at and on. Many times we are lagging in it. Which prepositions we can use at what condition, at what time? So then we have tense. While we learn tense, we know only S plus V plus O, but we don't have any idea how to make the WH questions, how to make yes no questions, how to make affirmative, how to make negative. I'll help you how to understand it and how to improve your communication. That's it from my side. Just enroll for our course and make an ease of your communication. Thank you.